तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजच्या सेशनचं नाव आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मनसामर्थ्य आणि परीक्षेला सामोरं कसं यायचं. आता या सगळ्या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये खूप सारे स्टुडंट्स जे होते, खूप सारे विद्यार्थी जे होते, यांच्याशी बोलणं चाललं होतं, यांच्याशी फोन करणं चाललं होतं, या लोकांशी डिस्कशन चालली होती. या सगळ्यामध्ये एक फॅक्टर खूप आणि खूप महत्त्वाचा होता की प्रत्येक जण या चिंतेमध्ये आहे की सर पुढे कसं होणार, सर पुढे काय होणार, पुढे कशा पद्धतीने होणार, आम्हाला काही कळत नाहीये सर, प्रिपरेशन कशी करायची आहे, आम्हाला कळत नाहीये सर की आम्ही एक्झामला सामोरं कसं जायचंय, सर एक्झामची डेट पोस्टपोन झाली आहे, पुढे कसं करू, आम्ही काय करू. आता सगळ्यात पहिले तुम्ही हे समजून घ्या की ज्यांची एक्झामची डेट पोस्टपोन झाली आहे त्यांची प्रिपरेशन ही मागच्या वर्षीपासून सुरू आहे. ज्या नवीन मुलांना आत्ता प्रिपरेशन सुरू करायची आहे त्यांच्याकरता कदाचित एक्झाम पुढच्या वर्षी पोस्टपोन होणार नाहीये. आणि पुढच्या वर्षी पोस्टपोन होण्याकरता असं काही कारणही नाहीये. यावर्षी कोविडचं झालं म्हणून पुढच्या वर्षी पण ही एक्झाम पोस्टपोन होईल असा जर आपण विचार करत असू तर हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. मला असं म्हणायचं तुम्हा सगळ्यांना की जर ही एक्झाम आत्ता या काही कारणामुळे जर पोस्टपोन झालेली आहे तर याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमच्या स्टडीला, तुमच्या एक्झाम पॅटर्नला किंवा तुमच्या प्रिपरेशनला तुम्ही पोस्टपोन केलं पाहिजे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी, बघा मी मन या गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ही निगेटिव्हिटी आपल्याला खूप त्रास देते आणि निगेटिव्हिटी ना ही आपली तयारी करत नाही, ही तयारी आपली करून घेत नाही. आणि काय होतं, या निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आल्यामुळे, निर्माण झाल्यामुळे आपला फोकस आहे ना हा पूर्णपणे डिरेल होतो. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही एमपीएससीची तयारी करताय, तुम्ही सगळेजण यूपीएससीची पण तयारी करत असाल, तुम्ही दोन्हींची तयारी करत असाल, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये की आपला फोकस काय, आपल्याला स्ट्रॉंग लेवलवरती आपल्याला काय अप्रोच करायचं आहे, आपल्याला पुढे कसं जायचं आहे, आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे, आपण कशा पद्धतीने या एक्झामला इझी लेवलवरती, आपण कशा पद्धतीने या एक्झामला पूर्णपणे तिन्ही पार्टमध्ये म्हणजे प्रिलिमिनरी तिन्ही पार्टमध्ये क्रॅक करून आपल्याला सक्सेस कसा मिळवायचा आहे, आपल्याला यश कसं मिळवायचं आहे, याचं जे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे याच्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह. आणि तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर तुम्हाला या गोष्टी कधी मिळवायच्या. मी प्रत्येक वेळा मुलांना हा प्रश्न विचारतो की जर तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससीची तयारी करायची असेल, तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही ही तयारी का करताय, म्हणजे व्हाय, का करताय तुम्ही, हा पहिला प्रश्न. म्हणजे तुम्हाला का करताय ह्याचं उत्तर मिळाल्यावरती तुम्हाला दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की ही तयारी तुम्ही कशी करताय, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तयारी करताय. आणि तुम्हाला कशा पद्धतीचं उत्तर मिळाल्यावरती तुम्हाला तिसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की तुम्हाला ही तयारी कधीपर्यंत करायची आहे किंवा तुम्हाला ही तयारी करून कधी सक्सेस मिळवायचा आहे. मला हे तुम्हाला सांगायचं की हे 3 प्रश्न तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारण्याचं गरजेचं आहे की का तयारी करतोय, कशी तयारी करतोय आणि कधीपर्यंत आपल्या तयारी करून रिझल्ट मिळवायचा. आपण सगळेजण काही उद्देशाने, काही उद्दिष्टाने, काही प्रेरणेने, काही इच्छेने, काही मनापासून ठरवून आपण या परीक्षेची तयारी करतोय. प्रत्येक मुलगा जो यूपीएससी किंवा एमपीएससी तयारी करतोय या प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळवायचं ही त्याची बेसिक भावना आहे. मग मला सांगा, जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ही तयारी कशा पद्धतीने करायची आहे याचं एक फुलप्रूफ प्लॅनिंग लागेल. एका आयटी कंपनीमध्ये तुम्ही कामाला, एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये तुम्हाला कामाला, तिथे एखादा प्रोजेक्ट आल्यावरती त्या प्रोजेक्टचा जो ऍक्च्युअल कन्क्लूड रिझल्ट आहे हा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, स्ट्रॅटेजी बनवावं लागतात. बरीच मुलं ब्लाइंड फॉलोअर असतात. ब्लाइंड फॉलोअर म्हणजे काय, डोळ्यावरती पट्टी बांधून ब्लाइंडली फॉलो करायचं समोरच्याला. समोरचा म्हणजे कोण, आयदर तुमचे मित्र, आयदर तुमचे सिनियर, आयदर तुमच्या मैत्रिणी किंवा कोणी अजूनही, की जे सांगतील की हा क्लास चांगला आहे या क्लासला जा, ही स्टडी रूम चांगली या स्टडी रूमला जा, या लायब्ररीमध्ये जा, इथे जाऊन तुला सक्सेस मिळेल. मग आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. या सगळ्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मिस करतोय की ही जी परीक्षा आहे, यूपीएससी असो किंवा एमपीएससी असो, या दोन्ही परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या दृष्टीने की या एक्झाम क्रॅक केल्यानंतर, या एक्झाम पूर्णपणे पार पाडल्यानंतर आपल्या पुढे ज्या पोझिशन मिळतात या पोझिशनमध्ये आपल्याला योग्य निर्णय घ्यायचे असतात. म्हणजेच या पोझिशनला डिसिजन मेकिंग आहे. तर तुमचं डिसिजन मेकिंग कधी कळेल, जेव्हा तुमच्यामध्ये ही गोष्ट स्ट्रॉंगली फॉलो होते की मला जी तयारी करायची या तयारी मागे माझी भूमिका कशी असली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी पाहतो, विद्यार्थी तयारी तर करत असतात पण तयारी करत असताना त्यांचा जो फोकस आहे हा प्रॉपर नसतो. जी मुलं ब्लाइंड फॉलो होतात ना त्या मुलांना निर्णय क्षमता घेण्याचे त्यांचे अधिकार आहेत ना हे ते दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवतात. मला सांगा, उद्या तुम्ही सपोज डेप्युटी कलेक्टर झालात, डीवायएसपी झालात, तुम्ही कुठल्याही मोठ्या पोझिशनला गेलात, एमपीएससी तुम्ही क्रॅक केलेली आहेत, तुम्हाला निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. आज तुम्ही घेतलेल्या निर्णयाने तुम्ही जिल्ह्याला नाही, केवळ आणि केवळ शहराला नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनला तुम्ही छानपैकी
तुमच्या निर्णयाने त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टींची प्रॉस्पेरिटी आणणार आहात। आणि हीच तर खासियत आहे या एक्झामची। मला हे सांगायचं आहे की ही एक्झाम इतकी छान पद्धतीने डेव्हलप आहे, इतक्या छान पद्धतीने डिझाईन आहे, पण आपण काय करतोय, आपण या एक्झामला ऍक्च्युअली स्ट्रक्चर वाईज पाहत नाही आहोत। खूप गरजेचं आहे आपल्याला हे पाहणं, आपल्याला हे जाणणं, आपल्याला खूप लेवलवरती ही गोष्ट गरजेची आहे की एक्झॅक्टली चुकतंय का। आता इथे खालती कोणीतरी लिहिलंय की खूप वर्ष झाली आम्हाला यश मिळत नाही। आता हेच मला म्हणायचंय, बरीच मुलं येतात। तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एक मुलगा माझ्याकडे आला, तो म्हणला सर मला UPSCची तयारी करायची। म्हणलं चांगली गोष्ट, तू आता काही तयारी करतोय का दुसरी? तो म्हणला नाही मला UPSCची तयारी करायची। म्हणलं ठीक आहे, तू कधीपासून तयारी करणार आहे? सर मला या वर्षापासून तयारी करायची आहे, मला 5 वर्षात UPSC क्रॅक करायची। जसं तो म्हणला की मला 5 वर्षात UPSC क्रॅक करायची आहे, तसं मी एकदम त्याकडे म्हणलं की किती वर्ष? तो म्हणला 5 वर्ष। म्हणलं का रे बाबा, तुझी पंचवर्षीय योजना काय आहे, तुला 5 वर्षामध्ये का UPSC क्रॅक करायची, काय कारण आहे तुझं? तो म्हणला सर मला माझ्या काकांनी सांगितलं की तुला 5 वर्ष लागतील UPSC क्रॅक व्हायला। मी विचार केला तसे काका कोणीतरी मोठे अधिकारी वगैरे असतील, त्यांना काही पोस्टेड असतील, त्यांनी काही ऑब्झर्व केलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल। म्हणलं कुठे तुझे काका, तू काकांना का नाही घेऊन आला, काय करतात तुझे काका? तुझे काका कुठे पोस्टेड आहेत का? त्यांना कुठे काही गोष्टी ते या सर्व्हिसेसमध्ये आहेत का? त्यांनी एक्झामची तयारी केली आहे का? तो म्हणला नाही नाही सर, त्यांनी एक्झामची तयारी वगैरे काही नाही केली, ते पोस्टेड नाही आहेत, त्यांचं एक किराणा मालाचं दुकान आहे। मग मला सांगा की एखादा किराणा मालाचं दुकान असलेले, विथ ड्यू रिस्पेक्ट, किराणा मालाचं दुकान असलेला व्यक्ती जर आपल्याला असं सांगत असेल की 5 वर्ष लागतील, ज्यांनी कधी UPSCची तयारीच केली नाही, ज्यांनी कधी MPSCची तयारी केली नसेल, हे लोक आपल्याला सांगतायत की तुला 5 वर्ष लागतील, आणि आपण म्हणलो की हो मलाही 5 वर्ष लागतील। मग आपण काय करतोय नक्की? तुम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्याचा निर्णय जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत ना, तोपर्यंत हे निर्णय डिपेंडंट राहतात। आणि आपल्याला काय करायचं, आपल्याला लेवल ऑफ इंडिपेंडन्सी आणायची। बरीच मुलं परीक्षेची तयारी करताना प्रचंड घाबरलेली असतात। परीक्षेची डेट डिफाईन झाली की त्यांची तयारी सुरू होते। बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की परीक्षा समोर आल्यावरती त्यांना लक्षात येत नाही की आता आपण तयारी करणार कशी होत। मग इकडनं कुठलं तरी रेडीमेड नोट्स आण, इकडनं कुठलं तरी बुक आण, कुठल्या तरी मित्राची एक क्लासची नोट्सची बुक्स पहा, माझ्या रेडीमेड नोट्स आहेत त्या पहा, फॅकल्टीने कुठल्या नोट्स दिला असेल तर ते पहा। नाहीतर मग सगळ्यात सोपा उपाय काय करतो आपण, डायरेक्ट जे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत 2-3 वर्षाचे ते पाहतो आणि त्यातनं जी आन्सर आहे ती फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो। ही एक्झामची स्ट्रॅटेजी तुम्हाला खरोखर बरोबर वाटते? मला सांगा, UPSC असो किंवा MPSC असो, हे जे सिलेक्शन आहे ना, कमिशन जे सिलेक्शन देतं, हे सिलेक्शन इतकं महत्वाचं आहे। का महत्वाचं आहे? कारण कमिशन कोणाला सिलेक्ट करेल की ज्यांचे गुड ब्रेन्स आहेत त्यांना। गुड ब्रेन्स म्हणजे काय की ज्यांची डिसिजन मेकिंग पॉलिसी जबरदस्त स्ट्रॉंग आहे। ही ॲबिलिटी, हे स्किल आहे, हे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे। आज कमिशननी अशा कुठल्या व्यक्तीला जर सिलेक्ट केलं की ज्याची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी योग्य नाहीये, तर काय होईल, पुढे जाऊन तो जो निर्णय घेईल ते कदाचित क्वेश्चन मार्केबल ठरतील। मग जर कमिशनला योग्य निर्णय घेणारी व्यक्ती हवी असतील तर आपल्याला पण तिथे पोहोचायची तयारी असली पाहिजे ना। असं आहे का की नुसतं एक्झामची तयारी करायची म्हणजे ही 10वी-12वीची एक्झाम आहे या, आणि एक्झामला तयारी करण्याकरता आपण लिहायचंय, वाचायचं आणि पुढे जाऊन फक्त एक्झाम द्यायची। मी बरीच मुलं अशी पाहतो की ज्यांना 20 मार्काचा प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं UPSC मध्ये, तर ते लोक म्हणतात की सर 20 मार्काला मी किती पेजेस उत्तर लिहिलं पाहिजे? मी म्हणतो 20 मार्काला उत्तर किती पेजेस लिहिलं पाहिजे हा कुठला प्रश्न आहे? मला असं वाटतं की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर, आता MPSC मध्ये आपण बघायला गेलो आपल्याला मराठी आणि इंग्लिश आहे फक्त, बाकी तर सगळं ऑब्जेक्टिव्ह मध्ये। पण एखादा मुलगा जो UPSCची तयारी सुद्धा करतो त्याच्यामध्ये सुद्धा ही तयारी करताना मी अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत की मुलं काय म्हणतात, मार्कांच्या लेवलवरती मला उत्तरं लिहायची आहेत। आणि उत्तर म्हणजे काय की उत्तरांची पेजेस लिहायची। ही जी त्यांची सवय असते, जी त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये केलेली असते की 8 मार्काला 16 पेजेस लिहायची, 16 मार्काला 32 पेजेस लिहायची, हे असं UPSC का MPSC नाही पाहत रे। मग इथे काय पाहिलं जातं, इथे कन्सेप्च्युअल क्लिअरायझेशन पाहिलं जातं, इथं तुमचं नॉलेज काय हे पाहिलं जातं, इथं तुमचं पॅरावाईज रायटिंग पाहिलं जातं, इथं तुमचे स्किल्स कशा पद्धतीने डेव्हलप आहेत हे पाहिलं जातात, इथं तुमचं सिनॉप्सिस रायटिंग पाहिलं जातं। या सगळ्या गोष्टी या खूप मॅटर करतात। आणि आपण काय करतो, आपण आपल्याला एक्झॅक्टली एक्झामची स्ट्रॅटेजी तयार नसल्यामुळे, प्रिपरेशन मेथड आपली तयार नसल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला ओके असंच असेल अशा फॉर्मॅटमध्ये चालतो। तुम्हाला एक्झामच्या रिलेटेड एक छोटीशी गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सांगतो, ती गोष्ट तुम्हाला नक्की ऐकायला आवडेल। एका आश्रमामध्ये एक साधू होता, आणि तो साधू जो होता तो प्रचंड चिडचिड करायचा, प्रचंड रागवायचा। तो आपल्या शिष्यांनाही रागवायचा। प्रत्येक वेळेस तो आपल्या शिष्यांना सुद्धा अशा काही गोष्टी बोलायच्या ज्याच्यामध्ये शिष्य जे असायचे ते त्याच्यावरती खूप दुःखी व्हायचे, नाराज व्हायचे। पण तो गुरु होता, तो साधू होता, तो मोठा होता, त्यामुळे शिष्य काही म्हणायचे नाहीत। पण एके दिवशी खूप कहर झाला आणि त्या शिष्याने ठरवलं की हा जो साधू आहे, या साधू महाराजाला आपण सांगायचंच की तुमचा जो राग आहे हा आम्हाला सहन होत नाही, तुम्ही या तुमच्या रागाच्या रिलेटेड काहीतरी गोष्टी करा।
सगळे शिष्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की साधू महाराज, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्या रागाला आम्ही पूर्णपणे कंटाळलेलो आहे. तुमच्या रागामुळे आमचं मनोधैर्य खचतं, आमचं मनोबल जे आहे ते उंचावत तर नाही, पण आम्हाला खूप आणि खूप लेवलवरती असं मानसिकरित्या खच्चीकरण झाल्यासारखं वाटतं. मग आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या रागावरती विषय मिळवा. एकदा तुम्ही तुमच्या रागावरती विषय मिळवल्यावरती आम्ही तुम्हाला मानू की तुम्ही खरंच साधू आहात, तुम्हाला आम्ही गुरु मानू, तोपर्यंत आम्ही मानणार नाही. असं म्हणल्यावरती तो साधू परत चिडला. तो म्हणला की तुम्ही मला असं चॅलेंज देता का की माझ्या रागावरती विषय मिळाला तरच मी गुरु का? ठीक आहे, मी काय करतो, मी आता एक तपश्चर्याच करतो आणि त्या तपश्चर्यामधनं तुमच्या रागावरती विजय मिळवतो. असं म्हणून तो साधू निघाला, ताड 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 निघाला, निघून डायरेक्ट गेला हिमालयामध्ये. हिमालयामध्ये गेल्यावरती भगवान शंकराची प्रार्थना केली आणि सांगितलं, हे भगवान शंकर, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी इथं प्रार्थना करणार आहे, मी इथं तपश्चर्या करणार आहे, मला ह्या तपश्चर्यामध्ये साथ द्या. आणि त्या गुरुनी, त्या साधूनी 1 नाही 2 नाही 5 नाही एकूण 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष कडक तपश्चर्या केल्यावर तो अत्यंत खुश झाला, समाधानी झाला. त्या जागेला नमस्कार केला, शिवशंकराला नमस्कार केला आणि त्या हिमालयातनं उतरला खालती. तर तसं त्याला त्या मोमेंटला एक बाहेर गाव दिसलं आणि त्या गावाच्या बाहेर एक शिवाला होतं. शिवाला म्हणजे शिवाचं मंदिर. ते शिवाचं मंदिर होतं. हा खुश झाला. हा म्हणला, अरे वा, माझं एवढी छान तपश्चर्या झाली आणि लगेच मंदिर दिसलं, चला आपण जाऊन दर्शन घेऊया. हा निघाला. तुम्ही पाहिलं असेल की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये खालती असते, 2-3 पायऱ्या उतरून ही पिंडी असते आणि जो गाभारा असतो थोडाफार अंधारा असतो. हा त्या मंदिरात शिरला. मंदिरात शिरल्यावरती आतमध्ये गेल्यावरती 2-3 पायऱ्या उतरून पिंड होती, शिवाची पिंड होती. आणि या शिवाच्या पिंडीमध्ये जाऊन हा तिथे शिवाच्या पिंडी तो कशाला तरी अडकला. आणि जसा तो अडकला तसं धाडकीने अडकून आणि एकदम त्या पिंडीच्या त्या साईडला धाडकीने पडला. जसा तो पडला तसा त्याच्या डोक्याला एकदम लागलं, कपाळाला लागलं आणि त्याला कळे ना की आपण कशाला धडकून पडलो. अंधार होता गाभाऱ्यामध्ये, त्याला लक्षात नाही आलं. त्याने थोडीशी नजर अशी इकडे तिकडे केली, डोळे स्थिरावले, तेव्हा त्याला कळलं आपण ज्याला अडकून पडलोय तर तिथे एक तो माणूस आहे आणि त्या माणसाला धडकून आपण पडलो. पिंडीला आपण ऍक्च्युली आपल्याला दिसला नाही तो माणूस आणि त्या माणसाला धडकून आपण पडलो. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो साधू तिथे प्रचंड चिडला. तो म्हणला की असं कसं होऊ शकतं, मी एवढा तपश्चर्या केलेला साधू आणि मला एखादा सामान्य माणूस जो पिंडीला पकडून बसलाय तो मला कसा. आणि त्याने तिथे गाभाऱ्यामध्ये त्या पिंडीला पकडून बसलेल्या माणसाला जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्या माणसाला तो इतक्या आणि इतक्या मोठमोठ्याने ओरडून बोलायला लागला की तो जो माणूस होता तो थरथर कापायला लागला. हा म्हणला, तुला माहिती आहे का मी किती मोठा साधू आहे, मी एवढी तपश्चर्या केली आहे, मी भगवान शंकराच्या दारात जाऊन आलोय, असं आहे तसं आहे हे तसं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं त्यांनी पूर्ण त्या पिंडीवरती जोरजोरा आग पाखड केली आणि त्याने सांगितलं की मी किती मोठा आणि तू केवढा मोठा अक्षम्य अपराध केलेला, तुझं चुकलेलं आहे, तू मला पाडू कसं शकतोस, हे तुझं चुकलेलं आहे. आणि एवढी 15-20 मिनिटं आग पाखड केल्यावरती त्याला एकदम लक्षात आलं की अरे आपण काय करतोय, आपण परत चिडतोच आहोत, आपण परत रागवतच आहोत. आपण 12 वर्ष राग कंट्रोल होत नाही, आपल्याला चिडचिड होते, आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपण ओरडतो, म्हणून आपण तपश्चर्या गेलो ज्या गोष्टीमधनं आपण ते न करण्याकरता तपश्चर्या करत होतो. मग त्याने विचार केला की असं कसं झालं, हे अशी कशी गोष्ट झाली की ज्या गोष्टीमुळे मी परत राग चिडचिड करायला लागलो. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे माझ्या या रागाची किंवा माझ्या या पद्धतीने म्हणजे माझा राग काय का नाही याची कुठे परीक्षाच घेतली गेली नाही, याची कुठे टेस्टच घेतली गेली नाही. आणि जर महत्वाचा मॅटर होतो की त्या गोष्टींची टेस्ट करणं आणि परीक्षा करणं. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही परीक्षेला घाबरू नका. परीक्षा काय आहे तर परीक्षा तुमची असेसमेंट आहे. परीक्षा काय आहे तर परीक्षा तुमची एक साधी पद्धत आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला तुमची तयारी किती आहे हे जाणण्याकरता एक मोड आहे. आणि या मोडला तुम्ही या परीक्षेला पुढे गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, सगळं सामर्थ्य आपल्या मनामध्ये, सगळं सुरुवात होतं मनापासून, सगळं संपतं मनामध्ये. मी काय मुलांना म्हणतो की मला सांगा की आपला मूड जातो हे कोणाला कळतं रे पहिल्यांदी, तर मनाला कळतं आणि आपले हातपाय रिॲक्ट करतात. आपल्याला राग येतो कुणाला कळतं, मनाला कळतं आणि मग आपण आपली शरीर जे आहे हे रिॲक्ट करतं. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होतो हे कसं कळतं, तर हे आपल्या मनाला कळतं. मग जर सगळ्या गोष्टी मनापासून आहे तर तुमची भीती सुद्धा मनात आहे ना.
आणि मग मनात भीती असल्यावरती आपल्याला काय होतं, मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, मुलं इंटरव्ह्यूला जातात तेव्हा काय होतं, त्यांचा हात जो असतो तो पूर्ण आणि पूर्ण घामजलेला असतो, कपाळावरती पूर्ण असे घामाचे थेंब आलेले असतात, इतके घाबरत असतात, छाती धडधडत असते. आणि या सगळ्यामुळे होतं काय की या सगळ्यामुळे ते इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने दिला पाहिजे ना त्या पद्धतीने देऊ शकत नाही. आता या सगळ्यामध्ये जी भीती आहे ही भीती काय माहिती आहे, परीक्षेची भीती बहुतेक लोकांना नसते, ती थोड्या प्रमाणात असते, पण त्याहीपेक्षा निकालाची भीती म्हणजे रिझल्टची भीती मुलांना बऱ्याच प्रमाणामध्ये असते. आणि म्हणून बरीच मुलं हा प्रयत्न करतात की ही जी परीक्षा आहे ना या परीक्षेपेक्षा निकाल काय लागेल या विचाराने ते तयारी करत असतात. आता मला तुम्हाला काय सांगायचं सारी गोष्ट, सपोज तुम्हाला उद्या, मी हे एक्झाम्पल देत असतो की तुम्हाला सपोज उद्या जापनीज सुमोशी लढायचं आहे, एखादा जापनीज सुमो आहे ज्याचं वजन 400 किलो आहे आणि तुम्हाला उद्या त्याच्याशी लढायचं आहे, म्हणून तुम्ही आज उद्या त्याच्याशी लढायचं आहे म्हणून तुम्ही आज काय करताय, आज तुम्ही भरपूर दूध पिताय, काजू खाताय, बदाम खाताय, पिस्ता खाताय आणि म्हणताय की चला मी उद्या त्या जापनीज सुमोशी लढायला तयार झालो. तुम्हाला असं वाटतं की एक दिवसाची तयारीने तुम्ही हे जापनीज सुमोशी लढू शकाल जो 400 किलोचा आहे? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नक्की आणि नक्की लढू नाही शकणार, कारण एक दिवसाच्या तयारीने आपण ऍक्च्युली आपल्याला हवा तो गोल मिळवत नसतो. मग मला सांगा, एक दिवसाच्या तयारीने आपण सुमोशी लढत नाही, मग एक दिवसाच्या तयारीने आपण आपल्या परीक्षेत हवे तेवढे मार्क कसे मिळवू शकतो रे? तरी सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की ते काय करतात, ते परीक्षेच्या आधी एक दिवस आयदर नोट्स आणतात, रेडीमेड नोट्स आणतात किंवा पुस्तक उघडतात आणि त्यातलं काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतात. आणि जे वाचण्याचा प्रयत्न करतात त्यातलं जे लक्षात राहतं ते परीक्षेच्या वेळेस लिहितात आणि म्हणतात परीक्षेचा पेपर अवघड होता. मी तुम्हाला खरंच सांगतो, UPSC असो किंवा MPSC असो, या परीक्षा आपल्या सगळ्यांसाठीच आहेत रे. या परीक्षा आपल्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही तयारी तर करा, तुम्ही तयारी योग्य पद्धतीने तरी करा, उद्दिष्टाने तर करा. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जी तयारी करायची असते या तयारीचं प्लॅनिंग आपल्याकडे नसल्यामुळे, म्हणजे आपण असं म्हणतो ना, इफ यू फेल टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग फॉर द फेल. म्हणजे तुम्ही जर प्लॅनिंग करायला चुकलात तर तुम्ही ऍक्च्युली फेल होणार आहात, कारण तुमच्याकडे प्लॅनिंग नाही. आणि मग हाच पार्ट, एक्झामची स्ट्रॅटेजी कशी बनवायची, प्रिलिम्सची तयारी कशी करायची, मेन्सची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, याचा पूर्ण फॉर्मॅट आहे. मला सांगा की आता आमच्याकडे सुद्धा मागच्या वर्षी UPSC करणारा वैभव गोंडाणे म्हणून जो ऑल इंडिया रँक 25 मुलगा आला, 25वा आला, तर त्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्याने एक्झाम क्रॅक केली. आणि कशी क्रॅक केली त्यांनी एक्झाम, तर त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी सिस्टमॅटिकली ठेवली. सिस्टमॅटिकली स्ट्रॅटेजी ठेवून त्यांनी काय केलं, त्यांनी एक्झामची तयारी अतिशय उत्तम पद्धतीने केली. आणि COEP मधनं झालेला हा मुलगा इंजिनियर झाल्यावरती इमिजिएट लेवलवरती त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केली. मग मला सांगा, एक्झाम क्रॅक करणं अवघड आहे का? बरीच मुलं हा विचार करतात की मला एक्झाम क्रॅक करायला किती वर्ष लागतील, किती दिवस लागतील, माझ्याकडे खरंच एवढा वेळ आहे का? आणि मग बरीच मुलं बेचारी डिसअपॉइंटमेंट होऊन परत घरी जातात. पुण्याकडे येणारी जी बरीच मुलं आहेत यापैकी बऱ्याच मुलांकडे जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल ना तर ती तयारी करतात आणि त्यांची तयारी नीट होत नाही म्हणून ते परत जातात. मला तुम्हाला हे सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुमची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करताना याची असेसमेंट होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या तयारीमध्ये स्किल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. स्किल म्हणजे काय, तुमची कौशल्य. आता हे एक्झाम्पल बघा की तुम्हाला जर मी विचारलं की 6वीमध्ये असताना मराठीमध्ये जो चौथा टॉपिक होता तो कुठला होता, हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे आठवेल का? बहुतेक मुलांना नाही आठवणार, कारण मराठीचा 6वीतला चौथा टॉपिक कुठला आहे हे आठवण्याकरता आपल्याला मराठीचं 6वीचं पुस्तक आठवावं लागेल. आपल्याला मागच्या वर्षीच आठवत नाही, 6वीचं कसं आठवेल? पण सपोज त्याच 6वीमध्ये असताना तुम्ही स्विमिंग शिकला असाल, त्या 6वीमध्ये असताना तुम्ही स्विमिंग करायला शिकला असाल, तुम्ही अजूनही स्विमिंग कराल का? त्याचं उत्तर होय, कारण मराठीचा 6वीतला चौथा टॉपिक हे तुमचं स्किल आहे. पण तुमचं जे स्विमिंग आहे हे काय आहे? तुमचं स्विमिंग हे मराठीला चौथा टॉपिक जो आहे तुमचं नॉलेज आहे, पण स्किल काय आहे? तर तुमचं स्विमिंग हे तुमचं स्किल आहे. आणि बऱ्याच वेळेला काय असतं, नॉलेज आपण विसरून जातो. मराठीला चौथा टॉपिक स्किल नाही, हे नॉलेज आहे आणि नॉलेज आपण विसरून जातो. नॉलेज हे वोलाटाईल असतं, पण स्विमिंग जे स्किल आहे हे परमनंट राहू शकतं. म्हणून ऑलवेज ट्राय टू डेव्हलप द स्किल, डोंट ओनली डिपेंड ऑन द नॉलेज. बघा, तुमचा एक ट्रायंगल असतो आणि ट्रायंगलचे 3 अँगल आहेत. पहिला जो अँगल आहे हा स्किल्स आहे, दुसरा जो आहे नॉलेजचा आहे आणि तिसरा जो अँगल आहे त्याला म्हणतो आपण विजडम. हे जे नॉलेज, स्किल आणि विजडम यांनी जो ट्रायंगल जमा होतो, हा ट्रायंगल तुम्हाला प्रचंड गरजेचा पडतो. कशा करता? तुमची एक्झाम क्रॅक करण्याकरता. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला स्किल कुठले कुठले डेव्हलप करायचे? तुमचं कम्युनिकेशन स्किल. बरीच मुलांना मी भेटतो, बरीच मुलं म्हणतात की सर अजूनही आम्हाला इंग्लिश बोलायला भीती वाटते. का बोलायला भीती वाटते मला सांगा? तुम्ही प्रत्येक जण फेसबुक पाहता, व्हॉट्सअप पाहता, त्या प्रत्येक ठिकाणी इंग्लिश लँग्वेज आहे. तुम्ही कुठेही जाता, बाहेर जाता, इंग्लिश लँग्वेज आहे.
बऱ्याच मुलांना इंग्लिश वाचण्याकरता प्रॉब्लेम नसतो, इंग्लिश लिहिण्याकरता प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायची वेळ येते तेव्हा ते घाबरतात. अरे मला तुम्हाला काय सांगायचं आहे की इंग्लिशमध्ये बोलायची भीती का वाटते आपल्याला? कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही. तुम्ही काय करू शकता, जे सिन्सिअर मुलं आहेत, जे सिरियस मुलं आहेत, यांचा 4-5 जणांचा ग्रुप करा, एक स्टडी ग्रुप तयार करा आणि स्टडी ग्रुप तयार करून तुम्ही या ग्रुपला एक काहीतरी नाव द्या, एक छानसं नाव द्या की प्रिपरेशन मोड वगैरे असं काही नाव द्या आणि याच्यामध्ये तुम्ही काय करा, 2-3 गोष्टींवरती काम करा. सगळ्यात पहिला जो प्लॅन आहे तुमचा इंग्लिश कम्युनिकेशनचा, दुसरा जो प्लॅन असेल तुमचा इंटरव्ह्यूचा की इंटरव्ह्यूला कसं ॲसेस केलं जातं, हे सगळं शक्य, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. तिसरा जो आहे तो स्टडी प्लॅनचा. आता कोणीतरी लिहिलं का की तुम्ही प्लॅन सांगा म्हणून, मी प्लॅन नक्की सांगतो, पण याहीपेक्षा पलीकडे जाऊन तुमची स्वतःची ॲबिलिटी तुम्ही कशामध्ये वापरताय फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यामधलं जे युनॉनिमस पोटेन्शियल किंवा कॅलिबर आहे ना, हे फार आणि फार मॅटर करतं रे. तुमच्या प्रत्येकाकडे एवढं पोटेन्शियल आहे, तुमच्या प्रत्येकाकडे एवढं कॅलिबर आहे आणि या कॅलिबर आणि पोटेन्शियलला तुम्ही कशा पद्धतीने वापरता हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने याला पुढे नेता हे खूप गरजेचं आहे. आणि बरीच मुलं काय करतात, या पोटेन्शियल आणि कॅलिबरला प्रॉपरली वापरत नाहीत. का नाही वापरत? कारण की त्यांना माहितीच नसतं कसं करायचं. एखाद्या माणसाची क्षमता आहे ही समोरचा जोपर्यंत जाणीव करून देत नाही तोपर्यंत त्याला जर कळली नाही तर तो वापरणार नाही. अरे तुम्ही क्रिकेट खेळता आणि क्रिकेट खेळताना तुमचं लक्ष झालं की अरे मी 2 हाताने तर 6 मारतोच, पण एका हाताने पण माझी बॅट खूप छान फिरते, तर तुम्हाला हे स्किल कोणीतरी दाखवून दिल्यावर लक्षात आलं आणि तोपर्यंत तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्हाला तुमच्या स्किलची जाणीव नाही आहे. आणि मग आपल्या दृष्टीने काय मॅटर करतं की आपल्याला आपले स्किल ओळखायचं. आणि म्हणून मी तुम्हाला हेही सांगेन की आज तुम्ही काय करा, एक छोटासा फॉर्म भरा. कुठला फॉर्म भराल तुम्ही? त्या फॉर्मला मी म्हणतो मजेनी की त्या फॉर्मचं नाव आहे नो युअर सेल्फ फॉर्म. जसं तुम्ही बँकेत जाता अकाउंट ओपन करायला तेव्हा तुम्हाला KYC फॉर्म भरावा लागतो. KYC फॉर्म काय असतो? तर नो युअर कस्टमर फॉर्म असतो. तसा तुम्ही इथे नो युअर सेल्फ म्हणून फॉर्म भरा. आणि हा जो नो युअर सेल्फ फॉर्म आहे ना, हा स्वतः तुम्ही काय आहात, तुमची ताकद काय आहे, तुमच्यात पोटेन्शियल काय आहे, तुमचं कॅलिबर काय आहे हे ओळखण्यासाठी हा फॉर्म आहे. नीट लिहा तुमच्या काय काय ताकदी आहे, तुमचे स्ट्रेंथ काय काय लिहा. तुम्ही कुठे कमी पडताय का, तुमच्याकडनं कुठे तयारी कमी होतीये का, हे तुम्ही लिहू शकता. तुमच्यामध्ये काय अरेंजमेंट्स आहेत कुठे पुढे जाण्याकरता, तुमच्यामध्ये काय प्लॅनिंग आहे, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज काय हे तुम्ही लिहू शकता. तुमच्या भीती कुठल्या आहेत हे तुम्ही लिहू शकता. आणि या फॉर्म तुम्ही लिहिल्यावरती या फॉर्मला नीट बघा. तुम्ही कुठे चुकताय तुम्हाला सहज लक्षात येईल. तुम्हाला लक्षात आहे की तुमचं कुठे चुकतंय आणि मग ज्या ठिकाणी चुकतं त्या ठिकाणी लक्षात, त्या ठिकाणी करेक्शन असलं पाहिजे. लक्षात ठेवा, बरीच मुलं ही एक्झामची तयारी करताना का खचतात, याचं कारण आहे की त्यांचं मन जे आहे हे त्यांना साथ देणं सोडतं. मन साथ देणं सोडतं म्हणजे काय की मन लगेच, आपलं मन कसं आहे मॅनिप्युलेट करतं. निगेटिव्ह विचारांवरती लगेच उडी मारतं, पॉझिटिव्ह विचारांना हळूहळू आणतं. असं झालं तर काय होईल, हे घडलं तर काय होईल, असं नसेल तर काय होईल, याच्या पलीकडे काय घडू शकतं. या सगळ्यामध्ये तुमचं मनसामर्थ्य जे आहे हे जर कमी पडलं तर हे खूप त्रासदायक आहे. आणि म्हणून तुम्हाला काय गरजेचं आहे, तुमचा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्ध्यांक वाढवणं पण गरजेचं आहे. तुमचा भावनिक बुद्ध्यांक तुम्हाला तुमच्या लॉजिकल माइंड थ्रू या गोष्टीची आयडिया देईल की तुम्हाला काय वेचायचंय, काय वेधायचंय, काय टाळायचंय. अशा गोष्टी ज्या निगेटिव्हिटी तुम्हाला देतात या लोकांना बाजूला करा, या व्यक्तींना बाजूला करा, या गोष्टींना बाजूला करा. अशा गोष्टी ज्यातनं तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलं पुढे जाण्याकरता प्रवृत्त होतील अशा गोष्टींना अंगीकारा. अशी व्यक्ती आजूबाजूला ठेवा. अशा व्यक्ती ज्या तुम्हाला प्रोत्साहित करतात या लोकांशी घट्ट मैत्री करा. यातनं काय होईल, तुम्ही ज्या गोलसाठी जाण्याकरता प्रयत्न करताय तर त्या गोलपर्यंत तुम्ही पोहोचाल. मला सांगा, तुम्हाला पुण्याहून जायचं आहे, सपोज तुम्ही धरून चला पुण्याहून तुम्हाला जायचं आहे अहमदनगरला, आणि तुम्ही पुण्याहून अहमदनगरला जाताना तुम्ही पुण्याहून साताराचा रस्ता जर पकडला तर तुम्ही अहमदनगरला पोहोचू शकाल का? त्याचं उत्तर नाही आहे. कारण पुण्याहून नगरला जाणारा जो रोड आहे हाच तुम्हाला पकडावा लागणार आहे तर तुम्ही अहमदनगरला पोहोचाल. मग ज्या क्षणाला तुम्ही पुण्यात आहात तेव्हा तुम्हाला अहमदनगर दिसत नाहीये, पण जेव्हा तुम्ही हळूहळू नगरच्या दिशेने जायला लागता, मग थोडं रांजणगाव जाईल, मग शिरूर जाईल, मग सुपा जाईल, आणि मग हळूहळू तुम्ही जेव्हा नगरला पोहोचाल तेव्हा काय होईल, तेव्हा तुम्हाला नगर दिसेल आणि तेव्हा तुम्हाला पुणे दिसणार नाही. मग जर अहमदनगर हा तुमचा गोल आहे तर तुम्ही पुण्याहून जेव्हा निघता तेव्हा तुम्हाला गोल दिसत नाही, ॲग्री. पण जसजसं गोलच्या दिशेने तुम्ही पुढे जायला लागाल ना तसं तसं तुमचा गोल तुमच्या जवळ येईल आणि मग तुम्ही ज्या इनिशियल पोझिशनमधून निघाला होता ते तुम्हाला वेगळीकडे दिसेल किंवा ती तुम्हाला लांब दिसेल. मग आत्ता तुम्हाला तुमचा गोल नको दिसू दे, पण तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की तुमचा गोल कसा मिळवायचा. मी काय सांगितलं तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत. हाऊ म्हणजे कशा पद्धतीने, व्हेन म्हणजे कधी, आणि व्हाय या 3 गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही MPSC तयारी करताय
हे तुम्हाला कशा करता? आता तुम्हाला हे जे प्लॅटफॉर्म तयार झाला एमपीएससी स्टुडंट राईट्सचा, तुमच्या एमपीएससीचे तुमचे जे स्टुडंटचे जे हक्क आहेत याच्याकरता हा जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे, या प्लॅटफॉर्मवरनं पण तुम्ही इतक्या आणि इतक्या छान व्यक्तींचं संभाषण ऐकताय, त्यांचं बोलणं ऐकताय, तुम्ही प्रोत्साहित होताय, तुम्ही प्रेरित होताय. मग तुम्ही स्वतःलाही प्रेरित करू शकता आणि स्वतःलाही विचारू शकता की नक्की मला काय मिळवायचंय. हा जो प्रश्न, आता मी परवापासून एक पोस्ट पाहतोय की ज्या पोस्टमध्ये एमपीएससीचा रिझल्ट लागल्यावरती 99.9% लोक जी आहेत ही एमपीएससी सिलेक्ट नाही झालेली आहेत. पोस्ट बरोबर आहेत, काही चूक नाहीये, पण मला सांगा की या सगळ्यांमध्ये तुम्हाला हेही बघणं गरजेचं आहे की या सगळ्यांमध्ये जर तुम्ही असाल, 99% तुम्ही असाल, तर तुमची तयारी नक्की कितपत झाली होती रे? मी तयारी खरंच योग्य होती का? या तयारी योग्य होती आणि तरी पण तुम्हाला मार्क मिळाले नाही असं झालंय का? हे जर असं असेल तर गोष्ट वेगळी, पण बहुतेक मुलांची तयारी झाली नसते. आता युपीएससीची पण तुम्हाला गंमत सांगतो, 12-13 लाख लोक फॉर्म भरतात, त्यातले 50% लोक फॉर्म भरून एक्झामला जात नाहीत. का नाही जात? कारण त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही फक्त फॉर्म भरला पण आमची तयारी नाही झाली. मग जी मुलं त्या फॉर्म 50% मुलं जातात, 6-6.5 लाख लोक जातात, त्यातले 3 लाख लोक जे आहेत त्यांची तयारी बिलकुलच झाली नसते, पण ते जातात. एक्झाम सेंटर कसं आहे पाहायला, लोक कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करतात हे पाहायला जातात. मग ते सिलेक्ट होणार नसतात. त्यातले 50% लोक म्हणजे 1.5 लाख लोक आहेत, यांची तयारी ही 40-50% झालेली असते, पूर्ण झालेली नसते. ऑफकोर्स ते सिलेक्ट नाही होत. त्यातले जे 50% लोक म्हणजे 75 लोक आहेत यांची जी तयारी आहे ही 70-80% झालेली असते आणि त्यातले ते सिली मिस्टेक करतात, म्हणून तेही तयार होत नाही, त्यांची सिलेक्शन होत नाही. त्यातले 50% लोक घ्या, म्हणजे अप्रॉक्सिमेटली धरून चालू तुम्ही एक 35 ते 40 हजारापैकी जे लोक आहेत, या 35 ते 40 हजार लोकांपैकी लोकांची तयारी चांगली झालेली असते आणि चांगली झालेली केलं जात. त्यातल्या 25,000 लोकांना प्रिलिममध्ये प्रिलिम त्यांची क्रॅक होऊन ते मेन्स लागतात. मग ऍक्च्युअल कॉम्पिटिशन किती लोकांमध्ये रे? 25 ते 30 हजार लोकांमध्ये ऍक्च्युअल कॉम्पिटिशन. आपण म्हणतो 13 लाख लोकांमधनं 25,000 लोकांनाच बोलवलं, अरे पण बाकीच्या मुलांची तयारी कुठपर्यंत होती? मग आपल्याला या विचारांनी अजिबात स्वतःला डिमोटिवेट नाही करून घ्यायचं. आपले जे विचार आहेत ना हे अत्यंत स्ट्रॉंग असले पाहिजे, की आपल्याला कळलं पाहिजे की खरंच आपण जो विचार करतो या विचाराने आपल्याला आपला गोल मिळवायचा का नाही. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमचं वय आत्ता असेल 19, 20, 21, 22, काही तुमचं वय असेल, तुम्ही प्रश्न विचारा स्वतःला की ॲट द एज ऑफ 35 व्हेअर यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वयाच्या 35व्या वर्षी तुम्ही स्वतःला कुठे पाहायला आवडेल तुम्हाला? मग काही लोकांचं उत्तर येईल की मला अधिकारी पाहायला आवडेल, मला तहसीलदार बनायचं आहे, मला नायब तहसीलदार बनायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, कोणी म्हणे मला कलेक्टर बनायचं आहे, कोणी मला म्हणेल डीएम बनायचं आहे. तुम्हाला काय बनायचं? तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण लिहू शकता तुम्हाला काय बनायचं. पण हा प्रश्न जो ना वयाच्या 35 वर्षी, हे 35 वय काय आहे तर या वयापर्यंत आपलं शिक्षण झालं असतं, आपली बऱ्याच गोष्टींची सेटलमेंट झालेली असते, आपलं करिअर एका पदावरती असतं, एका पथावरती असतं आणि त्यातनं आपण आयुष्यात काही ना काहीतरी मिळवून पुढे जात असतो. मग वयाच्या 35व्या वर्षी आपल्याला तोपर्यंत स्ट्रगल नाही करायचं आहे. एक मुलगा माझ्याकडे आला, मला म्हणला सर युपीएससीला अटेम्प्ट खूप कमी दिलेले आहेत. म्हटलं किती अटेम्प्ट आहेत रे तुला? तो म्हणला सर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये, मला 35 वर्षापर्यंत 9 अटेम्प्ट आहेत. म्हटलं तुला किती अटेम्प्ट हवे होते? तो म्हणला सर एससी एसटीला 37 वर्षापर्यंत अटेम्प्ट आहे, मला 35 वर्षापर्यंत अटेम्प्ट आहे. म्हटलं तुझं वय काय? तो म्हणला माझं वय 25. म्हटलं तुला 25व्या वर्षापासून ते 35व्या वर्षापर्यंत 10 वर्ष तू युपीएससीची एक्झाम देणारच का? तो म्हणला नाही सर, माझा अटेम्प्ट प्रयत्न ती आयडियल लेवलवरती फॉलो करण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणजे मला परत तुम्हाला सांगायचं की तुम्हाला 10 अटेम्प्टची, 6 अटेम्प्टची किंवा अनलिमिटेड अटेम्प्टची गरजच नाहीये. तुम्ही जर ठरवलं ना तर तुमचे अटेम्प्ट अत्यंत सहज होतील, अत्यंत सहजतेने तुम्ही एक्झामला क्रॅक करू शकता. ही एक्झाम क्रॅक करण्याकरता तुम्हाला काही वेगळं नाही करायचं. असं नाही म्हणत ना कोणी की तुम्हाला 4 हात 4 पाय लागणार आहेत, तुम्हाला 2 डोके लागणार तर तुम्ही एक्झाम क्रॅक करता, असं थोडीच आहे. तुम्ही एक्झाम क्रॅक कधी करू शकता? जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायला तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल. कोणीतरी विचार ना प्लॅनिंग काय? मला सांगा किती मुलं प्रिलिम आणि मेन्सची तयारी एकत्र करतात रे? बऱ्याच मुलांना मी पाहिलं की प्रिलिमची तयारी करायची, प्रिलिम क्रॅक झाली तर मग आपण मेन्स, प्रिलिम दिल्यावरती आम्ही मेन्सच्या तयारीला लागू. मला सांगा प्रिलिम करता तुम्ही 1 वर्ष तयारी करता आधी, आणि प्रिलिम आणि मेन्सचा जो पिरियड तो इतका कमी पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्सची तयारी करता जी प्रिलिमपेक्षा तिप्पट चौपट जास्ती मार्कांनी तयार असते एक्झामिनेशन. मग ही स्टेपच चुकीची आहे. बरीच मुलं म्हणतात की बघू प्रिलिम देऊन बघू, या वर्षी प्रिलिम देऊन बघू, पुढच्या वर्षी मेन्स देऊन बघू. असं नसतं. तयारी तुम्हाला करायची. सगळ्यात महत्त्वाचं मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करा की तुम्हाला या एक्झाममधनं कधी मार्क्स, म्हणजे कधी पद्धत आहे ती फक्त आणि फक्त त्याच लेवलनी त्याच पद्धतीने करा. मी तुम्हाला सांगतो युपीएससी असो एमपीएससी असो, तुम्हाला माहिती आहे की पोर्शन काय 10+2 लेवलचा पोर्शन आहे. तुम्ही जे बरीच मुलं तयारी करतात ते ऑलरेडी ग्रॅज्युएटेड आहेत, काही पोस्ट ग्रॅज्युएटेड आहेत. मग भीती कशाची? आज 10वी किंवा 12वीच्या स्टुडंटप्रमाणे तुम्हाला नाही लिहायचं आहे.
तुम्हाला अजिबात याच्यावर पेपर नाही लिहायचा, दॅट इज ॲग्रीड. पण दॅट डझंट मीन ना की तुम्हाला उद्याच्या ब्युरोक्रॅट पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार न करता पेपर लिहायचा नाही. तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेड तयार झाले पाहिजेत. एखाद्या मुलाला जर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे तर उद्याच्या ब्युरोक्रॅट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काय विचार केला पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही मनी अंगारत नाहीत, हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाहीत, तोपर्यंत तुमची तयारी स्ट्रॉंग होणार नाही. आणि जोपर्यंत तुमची तयारी स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या एक्झामची प्रिपरेशन मान्यच करणार नाही. बऱ्याच मुलांना मी पाहतो ऐन वेळी एक्झामच्या दिवशी एक्झाम सेंटरपर्यंत जाऊन युटर्न घेतात, घाबरतात की नको 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 सर मला अटेम्प्ट वाया नाही घालवायचा, माझी तयारी नाही झाली. अरे असं का म्हणता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे 1 वर्ष तुमच्याकडे जेव्हा तुमच्याकडे मिळतं तेव्हा या 1 वर्षामध्ये तुम्ही काय वेळ घालवता तुमचा? कित्येक मुलं दिवसभरामध्ये व्हॉट्सअपचे स्टेटस पाहण्यामध्ये वेळ घालवतात, त्याचा काही उपयोग नाही. दर 24 तासांनी व्हॉट्सअप स्टेटस बदलत असतं. कोणी काय स्टेटस ठेवला हे पाहायचं आणि स्वतःचा वेळ घालवायचा. कित्येक लोक जे असतात ते काय करतात, ते बऱ्याच वेळेला फेसबुकचे काही व्हिडिओ असतात हे पाहण्याचा प्रयत्न करतात. अरे फेसबुकचे व्हिडिओ पाहून काय मिळणार आहे? ज्यातलं काही चांगलं नॉलेज असेल ठीक आहे, पण फेसबुकचे व्हिडिओ जिथं काही 2 तास दिवसभरामध्ये व्हॉट्सअप किंवा फेसबुक पाहतोय, असं जरा तुम्ही एक मुलगा दिवसभरामध्ये 2 तास व्हॉट्सअप किंवा फेसबुक पाहतोय, तर तो काय करतोय? तो दुसऱ्या मुलाला सांगतोय की तू तुझ्या तयारीला याच मार्गावरून जाणार आहेस, तू पुढे जा, मी 2 तासांनी तुला जॉईन होतो. दिवसभरामध्ये तुम्ही 2 तास याच्यामध्ये घालवत असाल तर मग दिवसभरामध्ये 2 तास जर आपण याच्यामध्ये घालतो, आपण दुसऱ्याला काय म्हणतोय की तू पुढे जा, मी मागून येतो. म्हणजे वी आर अलाविंग अदर टू गो अहेड. आपल्या पुढे जाण्याकरता ते आपण अलाव करतोय. इज इट नेसेसरी? आपण एक उद्दिष्ट घेतलेलं आहे आयुष्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे इतकी UPSC असो, इतकी छान एक्झामिनेशन आहे, या एक्झाम नंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार. मला सांगा, आपल्या देशाला सर्व्ह करण्यासारखं, आपल्या देशाला सर्व्हिस देण्यासारखं सगळ्यात मोठं भाग्य ते काय? पब्लिक सर्व्हिस, लोकसेवा. लोकसेवा तुम्हाला करायची आहे ग्रासरूट लेवलवर जाऊन, ग्राउंड लेवलवर जाऊन. ग्रामीण भागातली जी मुलं येतात इथे, तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये काय काय प्रश्न आहेत. शिक्षण असो, बेरोजगारी असो किंवा अजूनही काही शेती रिलेटेड असो, कुठलेही प्रश्न असू देत जे आपल्या राज्यामध्ये लोकांना सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत आहात. आणि याच्यासारखी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, खूप छान एक्झाम आहे, खूप मस्त एक्झाम आहे. आता बरीच मुलं इंटरव्ह्यूची तयारी करताना काही मुलांनी प्रश्न पण विचारले की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. आता तुम्हाला इंटरव्ह्यूचा एक्झाम्पल सांगतो. एक मॉक इंटरव्ह्यू चालला होता. मॉक इंटरव्ह्यू मी स्वतः चाणक्यमध्ये असल्यामुळे काही इंटरव्ह्यू पाहिलेत. मॉक इंटरव्ह्यू चालला होता. एक मॉक इंटरव्ह्यू चाललेला असताना एका मुलाला बोलवलं गेलं आणि पॅनलने ठरवलं की आपण याला काही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारायचा. हा जसा आतमध्ये गेला, त्याला 1-2 नॉर्मल प्रश्न विचारले. तिसरा प्रश्न विचारला गेला की तू काहीतरी त्याचा जॉग्राफी सब्जेक्ट होता आणि म्हणून जॉग्राफी रिलेटेड त्याला काही विचारलं गेलं, भूगोला रिलेटेड त्याला काही विचारलं गेलं. जसं त्याला विचारलं गेलं त्याने उत्तर बरोबर दिलं, पण उत्तर बरोबर दिलं आणि त्यातला जो एक पॅनल मेंबर होता तर त्यांनी पर्पजली सांगितलं की नाही हे चुकीचं उत्तर आहे. तो म्हणला नाही सर हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न त्याला विचारला, तोही जॉग्राफी रिलेटेड होता. तो विचारल्यावरती सुद्धा त्यांनी उत्तर छान दिलं, बरोबर दिलं, तरी तोच पॅनल मेंबरने सांगितलं नाही इट इज अगेन रॉंग आन्सर, व्हाय यू आर गिव्हिंग रॉंग आन्सर, तू चुकीची उत्तर का देतोयस? तो म्हणला की सर मी बरोबर उत्तर देतोय. तिसरा प्रश्न त्याला विचारला गेला, यावेळेस त्यांनी उत्तर खूप मोठं, खूप छान, खूप एक्सप्लोर करून दिलं. आणि हे दिल्यावरती सुद्धा त्याच पॅनल मेंबरनी एकदम चिडून वैतागून सांगितलं की तू कमिशनचा वेळ घालवतोयस, तू या पॅनलचा वेळ घालवतोयस. जर हा मॉक इंटरव्ह्यू असला तरी सुद्धा तू अशी उत्तरं का देतोय जी उत्तरं बरोबर नाही आहेत? तुला येत नसलं सांग की तुला येत नाही. त्याला जसं चिडून सांगितलं तसं हा अजून चिडला, हा वैतागला, हा उठला आणि म्हणला सर मी बरोबर उत्तर देतोय, तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर मी तुम्हाला आत्ता जॉग्राफी शिकवू शकतो या क्षणाला. आणि असं म्हणल्यावरती सगळे पॅनल मेंबर मोठमोठ्याने हसायला लागले आणि ते म्हणाले की तू नक्की जॉग्राफी शिकव आम्हाला, पण या इंटरव्ह्यू केबिनच्या बाहेर. याचा अर्थ त्याचा इंटरव्ह्यू गेलेला होता. म्हणजे ही फक्त होती का रे, नानाची परीक्षा होती का? तर अजिबात नाही. ही परीक्षा कुठली होती? ही परीक्षा त्याची पेशन्सची सुद्धा होती. आणि आपण जेव्हा म्हणतो इंटरव्ह्यू काय आहे, इंटरव्ह्यू 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू जेव्हा पॅनल मेंबर्स घेत असतं तेव्हा दे आस्क यू मेनी रॅन्डम क्वेश्चन फ्रॉम युअर चाइल्डहुड टू ग्रॅज्युएशन, फ्रॉम युअर हॉबीज टू युअर पेरेंट्स, अँड दे आस्क यू, दे जस्ट फाइंड की ते लँग्वेज काय आहे, तुमचं कन्सेप्च्युअल क्लिअरेशन काय, तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, तुमचं नॉलेज कशा पद्धतीने, फिल्म तुमची जी असेल ही तुमची ऑब्जेक्टिव्ह असली, मेन्स तुमची रिटर्न ऑब्जेक्टिव्ह जरी असली तरी तुमचा इंटरव्ह्यू जो आहे हा तुमचा एका पॅनल समोर तुमचा असेसमेंट लेवलवरती आहे. आणि जर असेसमेंट लेवलवरती जर हा इंटरव्ह्यू आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तिथं ऍक्च्युली आपली खरी परीक्षा लागते. अशीही काही मुलं पाहिजेत
प्रिलिम आणि मेन्समध्ये खूप छान पद्धतीने मार्क मिळवतात आणि इंटरव्ह्यूमध्ये ती मुलं कुठे ना नाही. आणि मी तुम्हाला हेच सांगतो, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमची पर्सेंट असेस करायची. विश्वास ठेवा स्वतःवरती, बिलीव्ह इन युअर सेल्फ. विश्वास ठेवा स्वतःवरती की तुम्ही परीक्षा सॉल्व्ह करायला आलेलात, परीक्षेमध्ये यश मिळवायला. विश्वास ठेवा स्वतःवरती की ही परीक्षा माझ्याकरता निर्माण झालेली आहे आणि मी या परीक्षेत यश मिळवून दाखवीनच. विश्वास ठेवा स्वतःवरती की कुठलीही गोष्ट मला डिस्टर्ब करू शकत नाही, कुठली गोष्ट मला परावृत्त करू शकत नाही. मी ज्या मार्गावरून चाललोय त्या मार्गावरती मी यश मिळवल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास ठेवा. स्वतःला सांगा, वयाच्या 35व्या वर्षी मी नक्की आणि नक्की एका मोठ्या शहराच्या मोठ्या अधिकारी लेवलवरती असणार आहे. मी UPSC किंवा MPSC क्रॅक करणार आहे. मी एक्झाम क्रॅक करून मी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार आहे की माझं पोटेन्शियल आणि माझं कॅलिबर हे अजिबात कमी नाहीये. मी ही व्यक्ती आहे जी व्यक्ती या एक्झाम मधनं अनेक लोकांची सेवा करण्याकरताच निर्माण झालेलो आहे. हा विश्वास द्या स्वतःला. हा विश्वास दुसरं कोणी नाही देणार, हा विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. त्या पर्सनॅलिटी असेसमेंटमध्ये जाण्याच्या आधी तुमची स्वतःची पर्सनॅलिटी असेसमेंट करण्याकरता आज मी अमित मेडेकर तुम्हाला सांगतो की भरा तो फॉर्म. ज्या फॉर्मचं नाव आहे नो युअर सेल्फ म्हणून. नो युअर सेल्फ मध्ये स्वतःला भरा, स्वतःला जाणा, स्वतः कुठे ताकदवान आहात तुम्ही, कुठे कमजोर आहात, कुठे तुमचं चुकतंय, कुठे तुमचं अडतंय, कुठे करेक्शन पॉईंट आहे, स्वतःला जाणा. आणि तुम्हाला मी सांगतो इथपासून सुरुवात करा. घ्या त्या निगेटिव्हिटीला. असं तुमचं माइंड डस्टबिन नाहीये मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. तुमचं माइंड हे तुमची कचरापेटी नाहीये की ज्यात तुम्ही निगेटिव्हिटीला ठेवाल. ओढा त्या निगेटिव्हिटीला, काढा, खेचा, फेकून द्या. फेकून आणि तयारी राहायला लागा स्वतःच्या की ज्याच्यामध्ये तुम्ही केवळ आणि केवळ स्वतःला, जशी वॉल बांधतो ना आपण भिंत, दोन्ही ठिकाणी भिंत बांधा. ही भिंत बांधा, व्हर्च्युअल भिंत, खोटी भिंत असू दे पण ही भिंत असू दे. यात निगेटिव्ह विचार येतील, धडकतील आणि परत जातील आतमध्ये, ब्रेनमध्ये, माइंडमध्ये कुठला जाणार नाही. सांगा स्वतःला असं की माझ्या आयुष्यात फक्त तेच विचार नेण्याकरता प्रयत्नशील असतील. सांगा स्वतःला ही गोष्ट. तुम्ही पाहिलं करी की डोंगरावरून जाणाऱ्या घोड्यांना, त्या पहलगाम काश्मीरच्या जाणाऱ्या घोड्यांना काय करतात तर दोन्ही डोळ्याच्या दोन्ही बाजूला अशी पूर्ण आणि पूर्णपणे अशी बांधलेली असतात, कापडं बांधलेली असतात. का तर त्यांची नजर इकडे तिकडे जाऊ नये, कारण दोन्ही बाजूला दरी असते. मग त्या दरीमध्ये त्यांची नजर गेली आणि ते जर बिथरले आणि खालती पडले तर काय होईल, ते डायरेक्ट खालती जातील. म्हणून त्यांना काय सांगतात की तुम्हाला फक्त सरळ बघायचंय. मग मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला सरळ बघायचंय, सरळ मार्गाने जायचंय, सरळ पद्धतीने तयारी करायची आणि सांगा की या एक्झामची तयारी करण्याकरता मला इतर कुठलेही डायव्हर्जन्स येणार नाही येणार कुठले डेव्हिएशन्स, नाही येणार कुठले डायव्हर्जन्स, नाही येणार माझ्यामध्ये कुठल्या आणि कुठल्या अशा गोष्टी की ज्याच्यामुळे माझी तयारी ही कुठेतरी विस्कटीत जाईल. तुम्ही सगळेजण काय काय इन्व्हेस्ट करता मला सांगा. जी मुलं बाहेरून पुण्यामध्ये येतात त्यांच्या काय काय इन्व्हेस्ट करतात. पैसा, तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचा उत्साह आणि त्याचबरोबर तुमचे हार्डवर्क, तुमचे एफर्ट्स. आणि मग या सगळ्या एफर्ट्सला तुम्हाला काय करायचंय, परत मिळवायचं ना. ज्याला मी म्हणतो ROI म्हणजे काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला परत मिळवायचे ते रिटर्न्स. आणि मग रिटर्न्स कसे मिळवणार तुम्ही, तुम्हाला यश ही फार महत्वाची गोष्ट आहे. थकायचं नाहीये, दमायचं नाहीये आणि कुठे जरी चुकला तरी घाबरायचं नाहीये. ताकद घ्या स्वतःची. लक्षात ठेवा अनेक आणि अनेक योग्य ऑफिसर्स आहेत आता की जे त्यांच्या निर्णयाने, अप्रतिम निर्णयाने आता देशामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी करतात. आता या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पाहताय की काय होत आहे की सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा, या ऍडमिनिस्ट्रेटर लोकांचा रोल आहे. कोण कोण आहेत, म्युन्सिपल कमिशनर असू दे किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर असू दे किंवा डिव्हिजनल कमिशनर असू देत, हे सगळे लोक कोण आहेत, हे सगळे IAS लोक आहेत. मग यांचा जो निर्णय आहे हाच तर आता या मोमेंटला मॅटर करतोय. मग तुम्ही पण त्याचा पाठवा. फक्त तयारी नाही करायची आहे, मला तयारी करून यश मिळवायचंय. जर MPSC मध्ये 420-430 मुलं सिलेक्ट होतात, UPSC मध्ये 750-800 मुलं सिलेक्ट होतात, तुम्हाला तर एकच जागा हवी आहे ना. तुम्हाला थोडी 400 आणि 700 जागा हव्यात, तुम्हाला एकच जागा हवी आहे. मग ती एक जागा मिळवण्याकरता मी का नाही प्रयत्न करणार. अरे तुम्ही हा विचार करा की तुमच्याकडे काय नाहीये, तुमच्याकडे इच्छा आहे, तुमच्याकडे मनापासून करण्याची खरोखर आणि खरोखर एक प्रेरणा आहे. तुमच्याकडे असे छान छान प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती तुम्ही मोठमोठ्या लोकांशी बोलताय, डिस्कस करताय. तुमच्याकडे पुस्तकं असतील, तुमच्याकडे PDF नोट्स असतील, तुमच्याकडे ऑनलाईन फॉर्मॅट असेल, तुमच्याकडे तयारी करता सगळ्या अवेलेबल रिसोर्सेस असतील. UPSC असो, MPSC असो, या सगळ्यांमध्ये पण अशी मुलं आहेत की जी मुलं या तयारीशिवाय पण सक्सेस मिळवतात. मग आपल्याकडे जर सगळं आहे, आपण या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांशी एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत, तर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आणि कोणी अडवू शकत नाही हा तुम्ही स्वतःला फॉर्म्युला स्वतःवरती अप्लाय करा. मी तुम्हाला खरोखर सांगतो की मी मुलांना पाहिलेलं आहे, छान फोकस मुलांना पाहिलेलं आहे. दिल्लीमध्ये मी बऱ्याच वेळा जात असतो, बऱ्याच वेळा जात असताना मी बऱ्याच मुलांना पाहिलेलं आहे की ते आपल्या पेरेंट्सला सांगतात की मी जर 15 दिवस तुला फोन केला नाही तर काळजी करू नको, मी काय करतो, मी अभ्यासात आहे.
पण मी खाल्लं का आणि जेवलं का आणि मी हे केलं का आणि ते केलं का या सगळ्या गोष्टींमध्ये पेक्षाही तुझा मुलगा उद्याचा ऑफिसर होणार आहे हे तुला जर हवं असेल तर मी स्वतःहून माझी खुशाली तुला कळवत राहीन, तू काळजी करू नको. अशाही विद्यार्थ्यांना मी पाहिलंय. अशा विद्यार्थ्यांना मी पाहिलंय की ज्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 सेकंद सुद्धा वाया घालायला आवडत नाही. कारण त्याला माहिती आहे UPSC असो किंवा MPSC असो किंवा कुठलीही स्टेट सर्व्हिसेस असो ही सिंगल टाइम लिमिटवरती अवलंबून असते. आणि मग हे सिंगल टाइम लिमिट काय आहे? हे सिंगल टाइम लिमिट म्हणजे प्रत्येक येणारा सेकंद जर 3 महिन्यामध्ये तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अजून प्रतिकूल कंडिशनमध्ये टाकत तुमच्यामध्ये आहे, ही परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. मी कायम लोकांना सांगतो जर परिस्थिती बदलत नसेल तर मनस्थिती बदला. तुमची मनस्थिती बदलून तुम्ही परिस्थितीवरती मात करू शकता. नाही ना आता कोविडमुळे आपल्या हातात परिस्थिती काळजी घ्यायचं कारण नाहीये, पण तुमची मनस्थिती तुमच्या हातात आहे. त्या परिस्थितीला शरण जाऊ नका. तुमची मनस्थिती पण तुम्ही परिस्थिती शरण गेली तर तुम्ही तेच बोलाल पुढे काय होईल, कसं होईल, होईल का नाही, यावर्षी मी क्लासेस करेन का नाही, यावर्षी मी तयारी करेन का नाही, 1 वर्ष माझं जाईल का नाही. अरे तुमच्या आयुष्याला प्रत्येक क्षण महत्वाचा असा का नाही विचार करतात तुम्ही? कुठेही असा तुम्ही, कुठेही असा तुम्ही, तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही जागेवरती कुठल्याही मोमेंटला तुम्ही तुमची तयारी करू शकता. महाराष्ट्राच्या या कुठल्याही पाठीवरती तुम्ही असला तरी तयारी करू शकता. काही अवघड नाहीये, फक्त इच्छाशक्ती हवी. आपण म्हणतो ना इफ देर इज अ विल देर इज अ वे, वेअर इज द विल नाव. ही इच्छा कुठे तुमची? ही इच्छा तुमच्या मनात आहे. आणि म्हणून हे मन सामर्थ्य वाढवण्याकरता जेव्हा मला या सेशन करता विषय आला मी म्हणलं मन सामर्थ्य वाढवण्याकरताच मी सेशन घेतो. ज्या सेशनमध्ये मी विद्यार्थ्यांना हे सांगेन की तुमच्या मनात आज तुम्ही ओळखा. आणि याच्याकरता मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. ज्या 3 गोष्टी तुम्ही लिहून घ्या, या तुम्हाला घरी करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट 10 वाक्य अशी लिहा जी वाक्य तुम्हाला प्रेरणा देतील की मी MPSC क्रॅक करणार आहे, मी UPSC क्रॅक करणार आहे, मी अधिकारी बनणार आहे, माझ्याकडे स्वतःमध्ये इनर मोटिवेशन आहे, माझ्याकडे स्वतःकडे स्ट्रॉंग बिलीफ आहे. जे काही असेल ही 10 वाक्य लिहा. ही 10 वाक्य लिहा एका डायरीमध्ये. दररोज रात्री झोपण्याच्या आधी आणि दररोज सकाळी उठल्यावरती ही 10 वाक्य पहिल्यांदा वाचा. तुमच्या दिवसाची सुरुवात आणि तुमच्या दिवसाचा शेवट हा सुद्धा या 10 वाक्याने झाला पाहिजे. ही 10 वाक्याला म्हणू आपण ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन म्हणजे काय? सकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, ज्या वाक्यांमध्ये तुम्ही स्वतःला एक सकारात्मक प्रेरणा देताय. ही वाक्य लिहा. दुसरी गोष्ट काय करायची तुम्हाला? आरशासमोर उभं राहायचं दररोज. आज सपोज 7 वाजता हे सेशन किंवा आजची संवादाची वेळ ठेवा. पुढचे 21 दिवस या आरशासमोर उभं राहून जो चेहरा तुम्हाला दिसतोय ना तुमचा स्वतःचा चेहरा, त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगा पुढचे 21 दिवस की मला माझ्या गोल आणि उद्दिष्टापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. मला माझ्या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवायचा तो मी मिळवीन. मला जे करायचं आहे योग्य पद्धतीने ते मी करणारच आहे. आणि हे करताना मला माझं उद्दिष्ट पूर्ण प्राप्त करण्याकरता मी पूर्ण शक्तिमान, पूर्ण प्रेरणादायी आहे. असं स्वतः 5 मिनिटं फक्त त्या आरशासमोर उभं राहून बोला. दररोज 21 दिवस ती सवय करा. आम्ही सायकोथेरपीमध्ये, सायकोलॉजीमध्ये या गोष्टी सांगतो. 21 दिवस एखादी गोष्ट केली, 22व्या दिवशी सवय होते. सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी, तुमच्यामधली जी काही कमकुवतपणा निघून जाईल. सवय लावा स्वतःला. आणि तिसरी गोष्ट, आज कागद घ्या आणि स्वतःचं स्वोट अनालिसिस करा. स्वोट अनालिसिस म्हणजे काय? स्वतःचं, मी जसं म्हणलं ना मगाशी नो युअर सेल्फ फॉर्म भरा, तसं स्वतःचं एक अनालिसिस करा. सेल्फ अनालिसिस. या इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी हजारो इंटरव्ह्यू तुम्ही स्वतः तयार केलेले असतील, स्वतः दिलेले असतील. मगाशी मी म्हणलं की तुमचा एक ग्रुप तयार करा जो इंग्लिश कम्युनिकेशनचा ग्रुप असेल. हिंदू पेपर वाचताय, इंडियन एक्सप्रेस वाचताय, यातनं तुम्ही स्वतः इंग्लिशमध्ये बोला. लोक हसल्याचा काळजी करू नका, लोक हसल्याचा विचार करू नका. मी काय म्हणतो, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, नका विचार करू लोकांचा. हे लोक तुम्हाला नंतर आठवणार पण नाहीत, येणार पण नाहीत. स्वतःला ज्या ठिकाणी योग्य प्रेरणा मिळते त्या लोकांबरोबर तुम्हाला राहायचंय. इंग्लिशची तयारी करायची ना, एक ग्रुप फॉर्म करा. 4-5 लोक इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करा. जशी तुम्ही सुरुवात कराल पहिल्यांदा येईल 2 शब्द येतील, 4 शब्द येतील, महिन्याभरानंतर 4 वाक्य येतील, 10 वाक्य येतील. 3 महिन्यामध्ये तुम्ही खडाखडा बोलायला लागाल. 6 महिन्यानंतर तुम्ही फ्लुएंट बोलाल. इच्छा ठेवा. तसंच इंटरव्ह्यूची पण तयारी करा. एका मुलाला इंटरव्ह्यूला घ्यायचं, बाकी तुम्ही सगळे पॅनल व्हायचे आणि ते रोटेशनमध्ये करत राहायचं. काही अवघड नाहीये, तुम्हाला करता येतील ही तयारी. हे तयारी ठेवा. हे सगळं तुमच्या हातात आहे. हे तुम्ही करू शकता. आणि स्वोट अनालिसिसमध्ये काय कराल तुम्ही? आज स्वतःचा एक स्वोट अनालिसिस करता. एक फुलस्केप पेपर घ्या, त्याचे 4 कॉलम करा. पहिल्याचं नाव एस, दुसऱ्याचं नाव डब्ल्यू, तिसऱ्याचं नाव ओ आणि चौथ्याचं टी. स्वोट. SWOT. एस स्टँड फॉर युअर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेसेस, ओ फॉर युअर अपॉर्च्युनिटी, टी फॉर युअर थ्रेट्स. हे सगळं 4ही लिहा. तुमच्या स्ट्रेंथ ज्या असतील, तुमचे विकनेसेस जे असतील, तुमच्या पुढे काय काय संधी आहेत, अपॉर्च्युनिटी आहेत आणि तुमच्या भीती काय, हे लिहा.
आणि ते सुद्धा अशा भिंतीवरती लावा जे तुम्ही जाताना तुमच्या विकनेसेसकडे पाहाल. दररोज त्या विकनेसेसकडे पहा. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मला या विकनेसेसमधनं ओव्हरकम करायचं आहे, तेव्हा तुम्ही त्या विकनेसवरती काम कराल. जसं विकनेसवरती काम कराल तसे तुमचे विकनेसेस कमी होतील आणि तुमच्या स्ट्रेंथ वाढतील. आणि स्ट्रेंथ वाढल्यावरती तुमच्या पुढच्या संधी वाढतील. संधी वाढल्यावरती तुमच्या भीती कमी होतील. हीच सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे की तुम्हाला स्वतःला या सगळ्या आणि सगळ्या प्रचंड आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्येच मन सामर्थ्यवान ठेवायची. लक्षात ठेवा, सगळं तुमच्या हातात आहे, सगळं तुम्ही करू शकता. हा तुमचा विश्वास तुमच्यापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काळजीचं काही कारण नाही. सो बिलीव्ह युअरसेल्फ, यू आर मेड ऑफ अ युनिक पोटेन्शियल अँड कॅलिबर अँड यू जस्ट हॅव टू फॉलो दॅट पोटेन्शियल अँड कॅलिबर. जरा 55 मिनिटं झाली मी बोलतोय. तुमचे काही प्रश्न असेल तर मी प्रश्न घेतो. ज्या प्रश्न तुम्हाला जे करायचे आहेत आपण पुढच्या काही वेळामध्ये आपण प्रश्न घेऊया. सर, आज वर्ष वय 30 झालंय, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? तयारी चालू ठेवावी की बंद करावी? मला असं वाटतं की जर आपण 30व्या वर्षापर्यंत आपण तयारी करतोय तर आपण एक छान अटेम्प्ट देऊन बघावा. असा अटेम्प्ट करावा की ज्या अटेम्प्टमध्ये आपण आत्तापर्यंत अशी तयारी केलीच नव्हती. सुहास, मी आता सांगितलं की तसं प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक व्यक्तीकडे एक जबरदस्त पोटेन्शियल आहे. आज आपल्याला ही सक्सेस स्टोरी म्हणजे उद्या मला म्हणायचं सुहास की यू विल बी ॲट अ प्लेस, मी जसं बोलतोय आता तसं यू विल बी ॲट अ प्लेस विल गायडिंग द स्टुडंट्स. पण हे कधी होईल? जेव्हा आपण योग्य मार्गाने तयारी करून योग्य दिशेने वाटचाल करून हव्या त्या पद्धतीने सक्सेस मिळू तेव्हा ही तुमची सक्सेस स्टोरी बनेल. आणि ही ऐकण्याकरता हजारो विद्यार्थी तुम्हाला येतील, भेटायला येतील आणि ऐकायला येतील. वय वर्ष 30 झालं, हा पहिल्यांदा एज फॅक्टर रिमूव्ह करा. UPSC करता तुम्ही 32 वर्षापर्यंत वय, MPSC करता तर वयाची तुम्हाला काळजी नाही. त्यामुळे तुम्ही हा विचार पहिल्यांदा काढा. तुमची जर खरोखर करायची इच्छा असेल, खरोखर करण्याची तुमची मनापासून आणि मनापासून इच्छा असेल तर एक अटेम्प्ट असा करा. पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये 2021चा अटेम्प्ट जो असेल हा माझा शेवटचा अटेम्प्ट असेल. या अटेम्प्टमधनं आयदर मला समाधान मिळेल किंवा मला या दोनच गोष्टी मिळणार, मला बाकी काही मिळणार नाही. आयदर मला असं समाधान मिळेल की मी अप्रतिम अटेम्प्ट केला आणि माझं सिलेक्शन नाही झालं तरी हरकत नाही, पण मला माझ्या अटेम्प्टवरती पूर्ण अभिमान आहे की मी असा अटेम्प्ट दिला, किंवा मला यश मिळेल की ज्या यशामुळे मी माझी पुढची जर्नी सुरू करीन. त्यामुळे एक वर्ष अशा पद्धतीने तयारी करा ज्या पद्धतीने तुम्ही ॲब्सोल्यूट लेवलवरती पूर्ण आणि पूर्णपणे समाधानकारक अटेम्प्ट द्याल. ठीक आहे सुहास, UPSC मुख्य पेपर मराठीतून द्यावा का इंग्लिशमधून? आता हे जे मला UPSC मध्ये खरोखर आणि खरोखर मी मराठीमध्ये देऊ शकतो का? तुम्ही UPSC जर पाहिलं तर कॉन्स्टिट्यूशनच्या 8 शेड्यूलच्या अंडर तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये तयारी करू शकता, तो मुद्दा नाही आहे. मी ही गोष्ट सांगतो की तुम्ही इंग्लिश तुमचं पुअर आहे म्हणून UPSC मराठीमध्ये देताय हे चुकीचं आहे. लँग्वेज बॅरियर नसला पाहिजे. तुम्ही इंग्लिशला तुमची जर कमकुवत आहे, मी काय म्हटलं, वोट करा ना, मग स्वोटमध्ये तुमचा विकनेस तुमची इंग्लिश लँग्वेज, त्याला ओव्हरकम करा. माझ्याकडे सगळे ऑप्शन असू दे. जर तुमचं मराठीमधनं एज्युकेशन झालेलं आहे पूर्ण आणि तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात तर जरूर मराठीमध्ये द्या. पण इंग्लिशची मला भीती वाटते, इंग्लिश मला येईल का नाही माहिती नाही, इंग्लिशमुळे मला थोडीशी काळजी वाटते, मग मी कशा पद्धतीने उत्तर देईन, हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय. इंग्लिश तुम्हाला फक्त बोलण्याची काळजी आहे, काही काळजी नका. व्होकॅब्युलरी जशी वाढते जसं मराठी तुम्ही फ्लुएंटली आता बोलत असाल तसं तुम्ही इंग्लिशही फ्लुएंटली बोलाल. तयारी तर करा, काय हरकत आहे. तयारी केल्यावरती अवघड काही नाही आहे. मला असं वाटतं तुमच्या तयारीमध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही मराठीतून सगळे पेपर देऊ शकता, इंग्लिशमध्ये पण देऊ शकता. तुम्हाला प्रत्येक ती गोष्ट मिळू शकते जी गोष्ट तुम्ही स्वतःहून आणि स्वतःहून निर्माण करण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करता. मला असं वाटतं की कुठलीही लँग्वेज ही तेवढीच महत्त्वाची असते. तुम्ही ठरवायचं की तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात ते. अक्षय मुक्कीन, हाऊ टू ओव्हरकम फ्रॉम ओव्हर थिंकिंग. अक्षय, माझं एक मी चॅनल पण आहे, माझं एक यूट्यूबवरती एक हेल्दी माइंड कन्सल्टन्सी म्हणून माझं एक चॅनल आहे. त्या चॅनलवरती मी काही अपडेट्स देत असतो मुळातच मुलांकरता, विद्यार्थ्यांकरता, लोकांकरता. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावरती माझं पार्ट असतो. तो हाऊ टू ओव्हरकम फ्रॉम ओव्हर थिंकिंग हे त्याच्यावरती तुम्हाला हे मिळून जाईल. त्याच्यावरती माझे व्हिडिओज आहेत हेल्दी माइंड कन्सल्टन्सी या नावाच्या चॅनलवरती. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी मिळतील. मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत असतो. हे नक्की तुम्हाला त्याचा फायदा राहील. हेल्दी माइंड कन्सल्टन्सी या नावाने यूट्यूबला फक्त सर्च करा. त्याच्यात हाऊ टू ओव्हरकम ओव्हर थिंकिंग असं लिहिलेलंच आहे.